सबस्क्राईब करा आकार Digi9. आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. आजच्या विषयाच्या संदर्भात सुरुवातीला थोडं गोंधळ झाला. मला संपादक संयोजक प्रभाकर सूर्यवंशी म्हणाले की पवार विरुद्ध पवार असा विषय घ्या. मी म्हटलं पवार विरुद्ध पवार म्हणजे कोण? मग कोण म्हणजे काय? शरद पवार साहेब, अजित पवार साहेब. असं नाही, पार्थ आणि रोहित पवार पण, सुप्रिया पवार आणि अजित पवार पण, बरेच पवार एकमेकाविरुद्ध लढत आहेत. असं नको म्हटलं. कोणाबद्दल बोलायचं आहे आपल्याला? नाही म्हणे मग आपला विषय अजित पवार आहे. हां म्हटलं मग आपण असं करूया की अजित पवार आणि विरुद्ध वगैरे काही नाही. अजित पवारांचं आत्ता काय अवस्था आहे? काय ते अश्वत्थामा आहेत, ते रथाचं चाक अडकलेले कर्ण आहेत. आपण उपमा देतो ना काही ना काही. तर तेवढ्यात मी त्याला म्हटलं अरे थांब, चांगली उपमा सुचली. ते म्हणते काय? अजितदादा हे सध्या त्रिशंकू आहेत की जो त्याच्या पुण्याच्या वळावर स्वर्गाकडे जायला निघाला तर देव त्याला रोखायला लागले की आमच्या स्वर्गात येऊ नको म्हणून. आणि पृथ्वीवर त्याला पृथ्वीवरचे जे हे होते ते येऊ देणार, मानव येऊ देणार, देवही येऊ देणार. आणि तो मग मध्येच लटकला, तो अजून लटकलेलाच आहे. म्हटलं अजितदादांची राजकीय अवस्था जी आहे ना, तिचं हुबेहूब चांगलं वर्णन त्रिशंकू या शब्दात आहे. मला नेहमी असं वाटतं की महाराष्ट्राला शरद पवारांनी स्वतःला समजू दिलं नाही. असं म्हणतात ना, शरद पवारांना काही समजलेच नाहीत महाराष्ट्राला, कारण त्यांनी समजूच दिलं नाही कधी महाराष्ट्राला शरद पवार कसे आहेत. पण अजितदादा पवारांना महाराष्ट्राने कधी समजून घेतलं नाही. काय समजून घेतलं नाही असं मला वाटतं. ज्यावेळेला मला लोक म्हणतात ना की शरद पवार साहेब नसते तर अजितदादा काय, नेहमी विचारतात मला. मी कधी अजितदादांच्या बाजूनी जर बोललो तर मला वाटतं त्या माणसाबद्दल की बोलावं आपण यांच्या बाजूनी, का नाही बोलायचं? आपल्याला काही जर गोष्टी पटतात त्यांच्या तर बोललं पाहिजे, मग बोलूया. असं बोलायला गेलं की मला अगदी काय ना निरुत्तर करायला निघाल्यासारखं लोक विचारतात. शरद पवार जर त्यांचे काका नसते तर अजित पवार काय असते, कुठे असते? मी त्यांना विचारतो की शरद पवार ज्यांचे काका नाहीत अशी माणसं काय जगात नाहीत? शरद पवार ज्यांचे काका नाहीत अशी माणसं काय मुख्यमंत्री झाली नाहीत? शरद पवार ज्यांचे नाहीत काका असे उपमुख्यमंत्री नाही झाले, मंत्री नाही झाले, काय नाही झाले? अरे जगामध्ये या किती 1200, 1300, 1500, 1700 कोटी लोक आहेत. ते एकाच अजितदादांना एकच शरद पवार काका मिळाले. मग बाकी काय भिकेला लागले का? बाकी काय मंत्री नाही झाले का? बाकी काय कुठे गेले नाही का? अरे महाराष्ट्र मंत्रिमंडळात 40 मंत्री आहेत, त्यातल्या काय 40चे काका काय शरद पवार आहेत का रे? नाही ना. हे शरद पवारांशिवाय अस्तित्व माणसाला असू शकतं, आणि ते तसं अजितदादांचं आहे का नाही हे व्हेरीफाय करा. करूया आपण व्हेरीफाय. अजितदादा हे एक शापित व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं. आणि त्यांना मिळालेला शाप कुठला माहिती आहे? ज्याला तुम्ही वरदान समजता की शरद पवारांसारखा एवढा मोठा काका त्यांना मिळाला, तोच त्यांचा शाप आहे. त्यांच्यात जे गुण आहेत, त्यांच्यामध्ये जी तेजस्विता आहे, जो दाह आहे, दाह असा शब्द वापरतोय मी फार विचारपूर्वक. तो जो एक दाह आहे, एक अंतामध्ये जसं ज्वालामुखी असावा तसा तो ज्वालामुखी आहे. स्तुतिभीती करायचं मला काही कारण नाही, अजिबात कारण नाही. कोणाची नाही. मी तर अनिल दत्ते निंदे करतच प्रसिद्ध आहे लोकांच्या. स्तुती फार क्वचित मला फार थोडी माणसं आवडतात. त्यात एक राज ठाकरे आवडतो, अजितदादा त्याचंच एक काय म्हणतात त्याला पुढलं व्हर्जन मला वाटतं. ते त्या दोघांमध्ये खूप साम्य आहेत, एक वेगळा विषय. अजितदादांच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटी सकट अजितदादा असते तर नसते का पुढे गेले? फडणवीस जातात, इतर इतकी माणसं आहेत ती आपापल्या क्षेत्रात. काँग्रेसचे किती लोक गेले, ते काय सगळ्यांचे काय काका आहे? शरद पवार होते काय? शरद पवार ज्यांच्या जीवनात नाहीत अशी माणसं काँग्रेसमध्ये आहेत, भाजपमध्ये आहेत, शिवसेनेत आहेत, गेली ना पुढे. मग अजितदादा इतर आहेत ते गुण त्यांचे असते तर एक लक्षात ठेवा
की अजितदादांना मी शापित गंधर्व असं का म्हणालो माहिती आहे मगाशी, किंवा शापित म्हणालो, याचं कारण असं आहे ना की एक माणूस असतो ना, त्याचं एकदा कानफाट्या नाव पडलं ना की त्याला ते कानफाट्या नाव त्याचं प्रत्येक गोष्टीकडे संशयाने बघितलं जातं, निगेटिव्हलीच बघितलं जातं. कसं आहे की प्रारंभाच्या काळापासून 2 गोष्टी अजितदादांच्या आड आल्या. एक तर लोकांना सारखं असं वाटत राहिलं की पवारसाहेबांमुळे हे आहेत, पवारसाहेबांमुळे हे आहेत. मग पवारसाहेब कसं आहे, इंदिरा गांधीच्या काळामध्येच त्या बघितलं मी की इंदिरा गांधींना बोलायची हिंमत नसायची लोकांची, तर मग ते काय करायचे, ते विद्याचरण शुक्ला वगैरे त्यांच्या भोवती, ते देवकांत बारुआ वगैरे काही लोक होते ना, किंवा हे त्यांच्या विरुद्ध बोलायचे. म्हणजे ही स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला जर फडणवीसांविरुद्ध बोलता येत नाही तर मग ते भाजपच्या दुसऱ्या नेत्यांविषयी किंवा त्यांच्या नेत्यांविषयी बोलायचं. उद्धव ठाकरेंविषयी बोलायची हिंमत नाही ना, मग दुसऱ्याच कोणाच्या विषयी बोलायचं. तसं पवारसाहेबांविषयी ज्यांना बोलता येत नाही त्यांनी अजितदादांना बऱ्याच वेळा टार्गेट केलं. लेकी बोले सोने लागे, ते भलतेच काका पुतण्या बोले काका लागे, असं त्याचा काही वेळेला त्यांनी प्रकार केला. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सगळ्याच नेत्यांना त्यांच्या अस्तित्वाला आणि महत्त्वाकांक्षेला आव्हान देणारं एक व्यक्तिमत्व वाटलं. प्रत्येकाला असं वाटलं की शरद पवार साहेबांच्या रिटायरमेंटनंतर जर या माणसाच्या हातात सूत्र गेली तर माझं निभाव लागणार नाही याच्यासमोर. शार्प माणूस आहे, शार्प बुद्धीचा माणूस आहे. असं काय म्हणतात ना त्याला, एक्सरे शब्दसुद्धा कमी, MRI, त्यांची नजर MRIची. एका मित्राबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो, ते त्या मित्राला सांगत होते की माणूस समोर पाहिला की मला कळतं की हा कशासाठी आला आहे, याचं काय काम असेल, ते मी करू शकेन की नाही. पैसे मागायला आला असं वाटलं तर तो किती मागेल. मला असं कधी कधी वाटतं की मला एवढी ती शक्ती नकोच होती की माणूस बघितला की त्या आंतरबाह्य मला दिसतो, त्याचं सगळं असं MRI काढल्यासारखा तो दिसतो. असा MRI ज्याच्या डोळ्यातच फिक्स आहे, असा माणसाच्या समोर उभं राहताना, त्यांच्याशी बोलताना मोठमोठ्या राष्ट्रवादी नेत्यांची आपण आता उसवते, असा जरा थोडा शब्द वापरू, फाटे नाही म्हणायचं, असं नाही म्हणायचं, उसवते म्हणायचं, तर उसवते. आणि अजितदादांचं कसं माहिती आहे, तडाक फडाक भडाक, उलू 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 उलू. आपलं ते काय स्थानिक होते, काय गुजराती आहेत का, हां का ते RR पाटील आहे, ते असं हळूहळू उलू 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 करून तुम्हाला काहीतरी सावरून घेतील, हे करून घेतील. नाही, ते खांद्यावर हात पण रट्टा मारल्यासारखा टाकतील. आणि त्यांचे रट्टे खाल्लेच सगळ्या नेत्यांनी. ते माफ पीप नाही करत हो, पवारसाहेब माफ करतात, पण अजितदादा माफ करत नाहीत कधी कोणाला. जो त्यांच्या वाट्याला गेला त्याला वाट्याला लावला, ही त्यांची स्टाईल आहे. आणि मोकळेपणाने बोलतात. आणि मोकळेपणा त्यांचा असा आहे की ज्याला आपण म्हणजे स्पष्ट वक्तेपणा पलीकडे पण येते, समोरच्या समोर चंपी करून टाकतात. त्यांच्याकडे काय ना, असा तो एक त्यांच्या जिभेला कोणाला म्हणतात की यांची जिभ आहे ना ती नांगीसारखी आहे, मिन्सवाच्या टक 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 करते, यांची वस्ताऱ्यासारखी आहे. ते तुळतुळीत ते तिरुपतीला गोटा करतात ना, तसं समोर त्यांच्या बसलेल्या माणसाचं पूर्ण गोटा केल्याशिवाय बोलून ते त्याला सोडतच नाही. तो जर त्यांच्या वाट्याला गेला असेल किंवा त्याने काय वेडवाकडं केलेलं असेल ना, ते सोडत नाहीत त्याला. आणि प्रदीर्घ काळ लक्षात ठेवतात ते. अधिकारी ज्याला घाबरतात, हे अजितदादांची स्तुतीभीती नाही सांगते मी. तुम्ही या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या ना, मंत्रालयामध्ये जायचं, अधिकाऱ्यांशी बोलायचं, लोकप्रतिनिधींशी बोलायचं, आमदार खासदार मंत्र्यांशी बोलायचं, ते सांगतील तुम्हाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांच्या मनातलं भय महाआघाडी सरकारमध्ये जर कोणाच्या बाबतीत शिल्लक असेल तर ते फक्त अजितदादांच्या बाबतीत आहे. अजितदादांच्या वाट्याला जायला आत्ता काल उद्धवजींच्या संरक्षणाखाली आपले मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि तो गेला अजय मेहता, ते थोडे अजितदादांच्या वाट्याला गेले. अदरवाईज कोणाची हिंमत नव्हती. पण त्यांना कसं आता मोठं संरक्षण मिळालं म्हणून ते त्यांच्यावर, मग कसं आहे की ते वरतून मोठं हे असलं की जाऊ दे, ते उपमा नाही देत मी, ती सोडून देऊया आपण. पण तसं आहे ते. नाही तर अजितदादांच्या वाट्याला जाण्याची अधिकाऱ्यांचे. आणि मुख्य म्हणजे कसं आहे ना की त्यांना ती फाईल समोर आली ना की बाकीचे अधिकारी आहेत ना, ते असं PAच्या चेहऱ्याकडे ते बघतात, काय रे सही करू का, कुठे करू.
पीएनी शिजवून आणायची. आपले 41 पैकी 39 मंत्री तर कुकरच्या शिट्ट्या वाजवणारे कुकर आहेत. ते पीए शिजवून आणतो सगळं. हे फक्त थोर करून शिट्टी मारतात, खाली सही करतात, घेतात. काय माझं बघितलं आहे ना बरेचसे त्यातले, त्यांचं तेवढंच पुरतं इंटरेस्ट आहे. माझं बघितलंच ना, ते सगळं बोलणं झालं आहे ना. तुम्ही बघा ना, मंत्रालयात जाऊन बसा. ते पीए का राज्य करतायत? ज्याच्यावर अधिकारी IAS असो, IPS असो, PA असो, PS असो, कोणी आहे जो दादागिरी करू शकत नाही, असा दादा एकच आहे. याच्या आधीचा दादा नारायण राणे वॉज लाईक दॅट. त्यांच्यावर नाही कोणी टगेगिरी करू शकले. अंतुले त्यांच्यावर नाही टगेगिरी करू शकले. अजितदादावर नाही कोणी टगेगिरी करून त्यांना अमुक करा तमुक करा सांगू शकत. आणि मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं झालं माहिती आहे की फटकळपणा लोकांना सवयच राहिले ना. सगळीकडे गोडबोले झाले. तो आडनाव सगळ्यांची गोडबोलेच झाले, सगळे गोडबोले. मग एक जर कटू बोले असेल तर त्याचं सगळ्यांना खटकतं. दादांच्या मागे ते एवढे फटकळ आहेत हे आहेत तरीसुद्धा ज्या वेळेला महाआघाडी तोडून ते भाजपबरोबर गेले ना, त्या दिवशीची गोष्ट अशी आहे की जवळजवळ 32 ते 36 लोक त्यांच्याबरोबर होते. 32 ते 36 आमदार त्यांच्याबरोबर होते. त्यांचा अजितदादांवर विश्वास होता. आणि त्याला एक कारण हेही होतं की वरतून त्याला संमती मिळाली, ही पण माहिती होती. पण 32-36 आमदार म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्याच्या मागे आमदार आहेत असे 2 नेते आहेत की ज्यांनी जर ठरवलं आणि म्हटलं कोण आहे रे तिकडे, तर 30-32 आमदार म्हणतील आम्ही आहोत तिकडे. त्यातलं पहिलं नाव घेतलं मी, अजितदादा. त्यांच्या मागे आमदार आहेत. आणि दुसरं नाव सांगताना ज्यांचं नाव मी घेणार आहे तेच म्हणतील अरे कशाला माझं नाव घेतलं, उगाचच घेतलं. ठीक आहे माझ्या मागे असतील वगैरे, ते काय मला माहिती नाही, पण तू कशा माझं नाव घेतलंस, माझं नाव का नको होतं. दुसरा नेता आहे एकनाथ शिंदे, शिवसेना. त्याने आवाज दिला तर आहेत 30-32 आमदार, कधी उभे राहतील, कुणालाही आव्हान द्यायला त्यांच्याबरोबर साथ देतील. अजितदादांचंही तसंच आहे. महाराष्ट्रामध्ये आत्ता खरं म्हणजे असं आहे, मी कुठेतरी बोलताना म्हटलं पण की भारतीय जनता पक्षातल्या फडणवीसांचे खरे मित्र, स्नेही, स्नेहसंबंध असलेले असे नेते अजितदादा आहेत. मग अजितदादांना तिकडे भारतीय जनता पक्षातलेच लोक विरोध करतात, कारण हा जर एक तगडा माणूस आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षात ते जाणारच नाहीत. ते आपला झेंडा आपल्या खांद्यावर घेऊनच जाणार. दांडा भाजपचा झेंडा यांचा, हे असं असणार, ते गृहीत धरलं आहे मी. पण तरी देखील भारतीय जनता पक्षातच त्यांच्या विरुद्ध एक लॉबी आहे, ज्यांना असं वाटतं की हा एवढा पॉवरफुल माणूस जर इकडे आला तर काय होईल. फडणवीसांचं काही होणार नाही, पण बाकीच्यांचं काय होईल अशी त्यांना काळजी वाटते. आणि इकडे तर आता खरी गोष्ट अशी आहे ना की आहे मनोहर परी गमते उदास, आपल्या पु ल देशपांड्यांच्या ज्या मिसेस होत्या, सुनीती देशपांडे, त्याने एक आत्मचरित्र लिहिलं. त्याच्यात पुलंची फार वाट लावून टाकली. म्हणजे आपल्या मनातले पुलं आहेत ना, त्यांचे 3 तेरा करून टाकलेले आहेत सुनीताबाईंनी. म्हणजे तुम्ही पुलं म्हणत असाल ना, तर तो पूल कोसळला आहे त्यांच्या आत्मचरित्रात. तर ते गमते उदास आहे ना, तसं त्या अजितदादांचं आता स्थिती आहे मनोहर, म्हणजे आहे उपमुख्यमंत्रीपद वगैरे सगळं आहे, गमते उदास, नाही मन रमत आहे. ते सारखं काय माहिती आहे की ते कसं काय म्हणतात ना, तो एक मी कुठेतरी ती वेताळ 25 म्हणून एक गोष्ट असते, विक्रम वेताळ. त्याच्यामध्ये तो वेताळ असतो ना, तो मानगुटीवर बसलेला असतो त्याच्या, आणि त्याला काहीतरी प्रश्न विचारतो. मग तो प्रश्नाचं उत्तर द्यायलाच लावतो. बरं ते याला येतही असतं, पण ते उत्तर दिलं तो परत वरती जाऊन लटकतो, परत त्याच्या खांद्यावर येऊन बसतो. ह्या आपल्या अजितदादांचा विक्रम आहे ना, मी नाही म्हणणार कोण वेताळ बसला आहे त्याच्या डोक्यावर किंवा खांद्यावर किंवा काठीवर, पण ते एक असं काल्पनिक एक असं काहीतरी ओझं त्यांच्या खांद्यावर आहे. विक्रम वेताळ. त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम असा होतो की त्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तर आहे, पण ती दिली गंमत आहे का नाही, प्रश्नाचं उत्तर दिल्यावर उलट अंगाशी येतं ते, आणि तो कुठेतरी संकटात येतो. अजितदादांचा त्रिशंकू झालाय का? झालाय. मग पुढे काय होणार? अजितदादा आज फार मोठमोठ्या राजांवर, पराक्रमी राजांवर अशी वेळ आली
की त्यांना कोणाचं तरी मांडलिक व्हावं लागलं किंवा आपले जिंकलेले किल्लेसुद्धा प्रसंगी परत करावे लागले. बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणत का होईना माघार घ्यावी लागली. आत्ता अजितदादांची थोडी ॲक्च्युली पिछेहाट माघार मला दिसते. पिछेहाट माघार मला दिसते आहे. थोडी त्रिशंकू अवस्था दिसते आहे. पण मला एक माहिती आहे की अजितदादा करेंगे या मरेंगे, लक्षात घ्या, करेंगे या मरेंगे या निर्धारापर्यंत कधीही येऊ शकतात. मग ते मागे नाही का एकदा राजीनामा देऊन घरी जाऊन बसले, याचंच जे जलसंपदाच्या याचं वगैरे झालं. आता आपल्याकडे राजीनामा देणं लोक एवढं काही हे करत नाहीत, पण ते रागावले ते राजीनामा देऊन गेले. नाही पाहिजे मला, होऊ द्या सगळं तुमचं. अजितदादा कुठल्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात. आणि मला तर असं एक सारखं वाटतं की जर त्यांच्या मनासारखं या पुढल्या काळामध्ये घडलं नाही तर एक बॉइलिंग पॉईंट असतं ना, बॉइलिंग पॉईंट, उकळण्याचा एक बिंदू, उत्कलन बिंदू. मला असं वाटतं की या त्रिशंकूच्या जीवनामध्ये आता एक उत्कलन बिंदू जवळ येत चालला आहे. उंटाच्या पाठीवरली शेवटची काडी वगैरे वगैरे आपण म्हणतो ना, कुठल्याही क्षणी ती अखेरची काडी ठरेल. कुठल्याही क्षणी तो उत्कलन बिंदू त्यांच्या जीवनात येऊ शकेल. तडफ आहे हो त्या माणसामध्ये, तडफ आहे, फायटिंग नेचर आहे. उद्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी एकट्याच्या बळावर जर त्यांना प्रतिकूलता नसेल, निवडणुकीचं काही राजकारण फेरमांडणी करायची ठरवली तर ते करू शकतात. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावावर निवडणुका जिंकता येतात अशी जी काही, मी आता पूर्णपणे जिंकण्याचं असं नाही म्हणता येत आपल्याला, असं कोणाचं नाही झालं अजून. कारण उद्धवजींच्या पण नाही, फडणवीसांच्या पण नाही, पवारसाहेबांच्या पण नाही, असं कोणाच्या नावावर निवडणुका नाही जिंकता येत. पण बऱ्यापैकी मतं मिळवत आहेत. म्हणजे आता पवारसाहेबांचं कसं आहे, ते 52-55 आमदार ते निवडून आणू शकतात, एक 4 खासदार आणू शकतात. फडणवीस यांच्याकडे पण तशीच ताकद आहे, उद्धवजींकडे पण तशीच ताकद आहे. मला असं वाटतं की एक चौथा फोर्स हा अजितदादांचा आहे की जे त्यांच्या बळावर एक 30-35-40 आमदार निवडून आणू शकतात स्वतंत्रपणे, जरी त्यांनी काही व्यूहरचना केली तरी. त्रिशंकू तर आहे, पण मला असं वाटतं की फार दिवस नाही. अजितदादा ॲक्शन मोडमध्ये आणि मूडमध्ये जात आहेत. आपल्याकडे वादळ येण्यापूर्वी त्याची वॉर्निंग मिळते ना. मी आज इनडायरेक्टली ही वॉर्निंग देतो आहे. ते चक्रीवादळ असं, मी ते चक्रीवादळाचं खूप आत्ता परवा याच्या निमित्ताने अभ्यास केला की ते फॉर्म कसं होतं, मग ते वाढतं कसं. त्याच्यामध्ये सुरुवातीला नाही एवढूसा बिंदू असतो, मग तो पुढे गरगर गरगर करत एक आकाशापर्यंत जातो. अजितदादा नावाच्या जो त्रिशंकू आहे ना, त्या शंकूमधून एक वादळ असं चक्रीवादळ हळूहळू आकारात घेत जाणार आहे. ते कधी परिपूर्ण होईल आणि नंतर कुठे लँड होईल आता सांगता येत नाही. पण महाराष्ट्रासाठी अजितदादा पवार हे उद्या दिशा देऊ शकतात, दिशा बदलू शकतात महाराष्ट्राच्या राजकारणाला, एवढं मी नक्की सांगेन. सांध्यापासून बांध्यापर्यंत सगळीकडे जर विकास केलेला असेल तर मरेल ते मी ऐकेन. पठ्यांनी दोघांचं निवडली शहरं आणि दोघांचाच विकास चाललाय.